महेश चिरडे सर यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। जर आपण शिक्षक भरतीची किंवा महाटीईटीची तयारी करणार असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवर गणित, विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांचे महत्त्वाचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान या विषयातील एक महत्त्वाचा घटक रेणुसूत्र, त्याला आपण इंग्लिशमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो, ते कसे तयार करायचे हे बघणार आहोत। मित्रांनो, या घटकावर दरवर्षी परीक्षेत 1 ते 2 प्रश्न हमखास येतात। स्पेशली पेपर 2 जे पेपर 2चा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली हा घटक खूप महत्त्वाचा आहे। 1 ते 2 प्रश्न यावर फिक्स येतात, त्यामुळे हा घटक पक्का करून ठेवा। आणि व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्णपणे पाहिला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की या घटकावर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही। हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही थोडी मदत होईल। तर चला मित्रांनो, सुरू करू आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, रेणुसूत्र तयार करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी संयुजा म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे संयुजा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, व्हॅलन्सी। इंग्लिशमध्ये त्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो। व्हॅलन्सी कशाला म्हणायची? कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट, म्हणजे एका मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्यासोबत संयोग करण्याची क्षमता, त्याला आपण म्हणतो व्हॅलन्सी। क्षमता म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कॅपॅसिटी म्हणतो। आता मूलद्रव्य म्हणजे काय मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे। मूलद्रव्य हे निसर्गात मुक्त स्वरूपात आढळते, जसं हायड्रोजन, नंतर कॉपर, नायट्रोजन, हे सर्व मूलद्रव्य झाले। ठीक आहे, तर हे मूलद्रव्य आपल्या सर्वांना माहितीच आहे। संयुजा काढण्यासाठी म्हणजे व्हॅलन्सी काढण्यासाठी आपल्याला सर्वात आधी त्या मूलद्रव्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे माहीत असणे खूप आवश्यक आहे। आपण सर्वांनी इयत्ता 10वीमध्ये अभ्यास केलेला आहे आवर्त सारणीचा, त्याला आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल असे म्हणतो। त्या मॉडर्न पिरियोडिक टेबलनुसार सर्व मूलद्रव्य हे अणुअंकानुसार मांडलेले आहे, म्हणजे त्यांच्या ॲटॉमिक नंबरनुसार मांडलेले आहे। ॲटॉमिक नंबर म्हणजे काय होते, ज्यामध्ये किती त्या मूलद्रव्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो। तर हे मूलद्रव्य बघा, इथे लिहिले मी एक टेबल तयार केला, त्यामध्ये इथे मूलद्रव्य, तिथे अणुअंक म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, किती इलेक्ट्रॉन्स आहे त्यामध्ये, त्याला आपण अणुअंक म्हणतो, ते आपण झेडनं दर्शवतो। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याला आपण इलेक्ट्रॉन संरूपण असे म्हणतो। आणि सगळ्यात शेवटी आहे व्हॅलन्सी, त्याला आपण मराठीमध्ये संयुजा असे म्हणतो। तर मित्रांनो, मी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही शब्दांचा इथे वापर करत आहे। ज्यांना ज्या शब्दात ज्या भाषेत समजून घ्यायचे असेल ते समजून घ्या। बघा, इथं सर्वात पहिला मूलद्रव्य आहे हायड्रोजन, नंतर हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन इत्यादी प्रकारचे मूलद्रव्य आहे। आणि इकडे सुद्धा मी खूप सारे मूलद्रव्य लिहिले आहे। आता बघा, इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे लिहायचे त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो। तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा अर्थ काय होणार की यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनची मांडणी कशी करावं त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये एक नियम आहे मित्रांनो, ते जेवढे इलेक्ट्रॉन्स आहे त्यांची मांडणी करताना मूलद्रव्याच्या कक्षा असतात त्याला आपण ऑर्बिट्स म्हणतो। सर्क्युलर म्हणजे चक्रीय रूपाचे असतात, वर्तुळाकार कक्षा असतात, त्यांना आपण ऑर्बिट्स म्हणतो। ठीक आहे, तर ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, म्हणजे ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉनचे वितरण केलेले असते कक्षामध्ये। तर बघा, हायड्रोजन, जर आपण इथं हायड्रोजन लिहिलं, हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे तर आपण इथं 1 असं दर्शवू शकतो। हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे तर 2 इलेक्ट्रॉन आली इथं। नंतर लिथियममध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे रूल, याला म्हणतो आपण ऑक्टेट रूल, आणि मराठीत त्याला म्हणतो आपण अष्टक नियम। अष्टक नियम म्हणजे काय होणार मित्रांनो, की एका शेलमध्ये किंवा एका ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 8 इलेक्ट्रॉन। 8 इलेक्ट्रॉनच्या वर नाही। तर बघा, पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती आहे, 2, दुसऱ्या याची 8, तिसऱ्या याची 18 आणि चौथ्या याची 32। ठीक आहे, अशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉन म्हणजे याला आपण के, एल, एम आणि एन याला असे नाव दिलेले आहे त्यांच्या ऑर्बिट्सला। म्हणजेच इलेक्ट्रॉनची जी मांडणी करतो आपण, हे पहिला के, नंतर एल, नंतर एम आणि नंतर एन, असे के, एल, एम आणि एन अशा प्रकारे मांडणी केलेली आहे। के या कक्षेत फक्त 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात, एलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, यामध्ये 18 आणि यामध्ये 32 इलेक्ट्रॉन बसू शकतात। पण मित्रांनो, इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिताना आपण असे न लिहिता त्यामध्ये आपण 2, 8, 8, 8, 8 असे लिहित जातो। म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आधी लिहितो, नंतर 8, 8चे ग्रुप करत जातो, त्याला आपण 2, 8, 8चा नियम म्हणतो। तर हा डिटेलमध्ये समजण्यासाठी खूप वेळ जाईल, त्यामुळे समजून घ्या, तुम्ही शॉर्टकटमध्ये समजून घ्या, म्हणजे जे आपल्याला आवश्यक आहे तेवढं समजून घ्या। बघा, आता लिथियमचे आपल्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपण पाहिजे आहे तर आपल्याला काय करावं लागेल,
पहिल्या ऑर्बिटमध्ये म्हणजे पहिल्या कक्षेत लिथियमचे किती इलेक्ट्रॉन्स राहील? 2 इलेक्ट्रॉन्स. पूर्ण इलेक्ट्रॉन किती आहे? 3 इलेक्ट्रॉन. याला जर मांडणी केली आपण तर हे कंस करायचे, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, आता उरले किती इलेक्ट्रॉन? 1 इलेक्ट्रॉन, ते राहील दुसऱ्या कक्षेत. त्यामुळे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती झाले? 2 1. हायड्रोजनचे किती झाले होते मित्रांनो? 1. नंतर हेलियमचे किती झाले होते? 2. कारण ते पहिल्याच कक्षेत सामावले गेले, त्यामुळे दुसऱ्या कक्षेचा तिथं प्रश्नच नाही. नंतर बेरिलियम बघा, BE म्हणजे काय होणार? बेरिलियम. बेरिलियममध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे मित्रांनो? 4. तर 4 आहे तर काय करावं लागेल आपल्याला? इथे बेरिलियम लिहू आपण. पहिल्या कक्षेत येणार 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेत येणार 2 इलेक्ट्रॉन, असे झाले 4 इलेक्ट्रॉन. त्यामुळे काय येणार? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 2. तर मित्रांनो, याला म्हणतो आपण अष्टक नियम. म्हणजेच प्रत्येक मूलद्रव्याला समाधानी व्हायचं आहे. जसं आपल्याला भूक लागली तर आपण जेवण करतो, जेवण केल्याशिवाय आपल्याला समाधान भेटत नाही. तसंच प्रत्येक मूलद्रव्याचं इथं अशी हे स्पर्धा लागलेली आहे की शेवटच्या कक्षात 8 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. म्हणजे लास्ट ऑर्बिट, त्याला आपण व्हॅलन्स शेल म्हणतो. व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. तर ते 8 इलेक्ट्रॉन्स नसेल तर त्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे. 8 इलेक्ट्रॉन, समजा 1-2 इलेक्ट्रॉन कमी असेल तर दुसऱ्याचे घ्यायचे, जास्त असेल तर दुसऱ्याला द्यायचे, आणि त्यावरूनच त्यांचे व्हॅलन्सी ठरते, म्हणजे त्यावरूनच त्यांची संयुजा ठरते. बोरॉनमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे काय येणार? 2, 3 असे राहील. इथं समजा आपण बोरॉन लिहिलं तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन्स. अशा प्रकारे आपल्याला मांडणी करता येईल. आणि या स्वरूपात जर मांडणी केली तर काय येणार मित्रांनो? 2 3. कार्बनचे येणार 2 4. नायट्रोजनचे येणार 2 5, कारण त्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे. तर आपल्याला हे समजले असेल की इलेक्ट्रॉन स्वरूपन कशाला म्हणायचे. अशा प्रकारे मी इथं बाकी मूलद्रव्यांचे सुद्धा अणुअंक आणि इलेक्ट्रॉन स्वरूप लिहून घेतले. आता बघा मित्रांनो, संयुजा म्हणजे काय हे आपला प्रश्न होता. संयुजा कशाला म्हणतात? संयुजा कशाला म्हणायचं? मूलद्रव्याचे संयोग करण्याची क्षमता, म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी. आता बघा, हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, नंतर हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन, लिथियममध्ये 3, बेरिलियममध्ये 4 आहे. त्यामुळे हे जो बेरिलियम आहे शेवटच्या कक्षेत त्याला एकतर 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. आता 8 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी काय करावे लागेल? 2 इलेक्ट्रॉन आहे तर दुसऱ्याचे 6 घ्यावे लागेल, किंवा स्वतःचे 2 दुसऱ्याला द्यावे लागेल. दुसऱ्याचे जर 6 घेतले तर ती कठीण प्रक्रिया होऊन जाईल, किचकट प्रक्रिया होऊन जाईल. त्यापेक्षा स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले तर शेवटच्या म्हणजेच पहिलं जे कक्ष आहे, पहिला कक्ष तोच त्याचा शेवटचा कक्ष होऊन जाईल, आणि त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन राहील. आणि पहिल्या कक्षात जर 2 इलेक्ट्रॉन असेल तर तो काय असेल? स्थिर असेल, स्टेबल असेल. त्यामुळे आपण याला डुप्लेट स्टेट म्हणतो, द्विक स्थिती म्हणतो. एक असते अष्टक आणि एक असते द्विक. म्हणजे शेवटी जर 8 असेल तर अष्टक म्हणायचं, आणि शेवटी जर 2 इलेक्ट्रॉन असेल तर द्विक म्हणायचं. बघा आता इथं काय केलं? 2 इलेक्ट्रॉन बेरिलियमने दुसऱ्याला दिले, त्यामुळे 2 निगेटिव्ह चार्जेस म्हणजे 2 ऋण प्रभार त्याने दुसऱ्याला दिले, त्यामुळे तो स्वतः काय झाला? पॉझिटिव्ह झाला. आणि इथं किती वेळा पॉझिटिव्ह लिहायला लागेल आपल्याला? 2 वेळेस पॉझिटिव्ह लिहायला लागेल. का बरं? कारण 2 इलेक्ट्रॉन त्यांनी दुसऱ्याला दिले. तर अशा प्रकारे त्याची व्हॅलन्सी किती आहे, म्हणजे त्याची संयुजा किती आहे मित्रांनो? इथे 2 आहे. त्यामुळे बेरिलियमची संयुजा किती आली? 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन देणे किंवा घेणे, किती इलेक्ट्रॉन दिले किंवा किती इलेक्ट्रॉन घेतले, याला आपण काय म्हणतो? संयुजा. हायड्रोजनची संयुजा किती राहील मित्रांनो? 1 राहील, कारण त्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तो पहिल्याच कक्षेत राहील. बघा असा एकच इलेक्ट्रॉन, त्यामुळे दुसऱ्याला द्यायचं नाही आणि घ्यायचं नाही. हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि ते पहिल्याच कक्षात आहे. बघा आताच मी तुम्हाला काही वेळा आधी सांगितलं, पहिल्या कक्षात जर 2 इलेक्ट्रॉन असेल तर त्याला आपण डुप्लेट स्टेट म्हणतो, म्हणजे द्विक स्थिती. त्यामुळे हेलियम हे कोणत्याच अभिक्रियेत येणार नाही, म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये तुम्हाला हेलियम कधी दिसणार नाही, कारण त्याचं पहिलीच ऑर्बिट जे आहे, पहिलं शेल जे आहे तेच शेवटचं शेल आणि त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. पहिल्याच्यात जर 2 इलेक्ट्रॉन असेल तर त्याला आपण स्टेबल म्हणतो, म्हणजे स्थिर आहे, त्याचं पोट भरलेलं आहे, तो समाधानी आहे, त्याच्यामुळे तो कधीच रिॲक्शनमध्ये दिसणार नाही. त्यामुळे हेलियम आपल्याला कधीच केमिकल रिॲक्शनमध्ये दिसत नाही. त्यानंतर बघा लिथियम. लिथियमचं इलेक्ट्रॉन स्वरूप किती आहे मित्रांनो? 2 1. आता बघा शेवटच्या ह्यातनी 1 इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे. शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याला इथं 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी काय करावं लागेल? दुसऱ्याची 7 घ्यावं लागेल, किंवा 1 इलेक्ट्रॉन जर त्याने दुसऱ्याला दिला तर हे 2 हे शेवटचे होऊन जाईल, म्हणजे पहिली कक्षा हे शेवटची होऊन जाईल आणि त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन राहील. त्यामुळे तो काय करेल? 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकेल. त्यामुळे त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूप किती राहील मित्रांनो? 1. आणि हेलियमचं किती आहे मित्रांनो? 0. त्यामध्ये आधीच 2 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याला काही टेन्शन नाही, त्याची व्हॅलन्सी किती आहे? 0 आहे. बघा आता
बेरिलियममध्ये किती येणार मित्रांनो, शेवटी 2 आहे, तर तो काय करेल 6 घेईल किंवा 2 देईल, तर 2च राहील. इथं 3 इलेक्ट्रॉन शेवटी आहे, 8 होण्यासाठी काय करावं लागेल, 5 घ्यावं लागेल किंवा 3 द्यावं लागेल. 3 देणे सोपे आहे, त्यामुळे याची व्हॅलेन्सी 3. इथं 4 आहे. आता बघा मित्रांनो, कार्बनमध्ये 4 इलेक्ट्रॉन घेतले काय किंवा 4 इलेक्ट्रॉन दिले काय, सारखंच पडणार आहे, त्यामुळे व्हॅलेन्सी किती राहणार त्याची, कार्बनची 4 राहणार. त्यानंतर बघा नायट्रोजन, नायट्रोजनमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 7 इलेक्ट्रॉन 2, 5 असे विभागले गेले. शेवटच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे एकतर त्याला 5 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला द्यावं लागेल किंवा 3 घ्यावं लागेल. कोणतं सोपं आहे, 3 घेणे सोपं आहे, त्यामुळे नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती आहे मित्रांनो, 3. तर अशाच प्रकारे आपण बाकी सगळ्या मूलद्रव्यांची व्हॅलेन्सी जी आहे ते लिहून घेऊ. त्यानंतर तुम्हाला सूत्र कसे तयार करायचे आणि रेणुसूत्र हे समजावून सांगतो. तर बघा मित्रांनो, इथे मी सर्व मूलद्रव्यांचे संयुजा किती आहे म्हणजे व्हॅलेन्सी किती आहे ते लिहून घेतलेले आहेत. इकडे मूलद्रव्याचे नाव दिलेले आहे, इथे इलेक्ट्रॉन्स किती आहेत, इथं इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि इथे दिलेलं आहे संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी. आता व्हॅलेन्सी जर तुम्हाला बरोबर समजले असेल तर पुढचा घटक व्हॅलेन्सीवर डिपेंड आहे. म्हणजेच संयुजा जर तुम्हाला समजली असेल, ज्यांना समजली असेल ते ठीक आहे, नसेल समजले ते काम करा, तुम्हाला काही सिलेक्टेड एलिमेंट्स देतो मी मूलद्रव्य, त्यावर परीक्षेत प्रश्न येतात, तेच मूलद्रव्याच्या संयुजा तुम्ही पाठ करून ठेवा, तेवढ्या केलं तरी चालते, नो प्रॉब्लेम त्यामध्ये. तर बघा हे सगळं लिहून ठेवलं आहे. आता बघू आपण की रेणुसूत्र कसे तयार करायचे, जे आपल्याला रेणू दिलेला असतो त्याचे रेणुसूत्र कसे तयार करायचे. मी तुम्हाला आत्ता काही वेळाआधी मूलद्रव्यांची संयुजा लिहून दिल्या होत्या, त्याचप्रमाणे हे काही गट आहेत, याला आपण रॅडिकल्स म्हणतो. ते पॉझिटिव्ह रॅडिकल्स असू शकतात किंवा निगेटिव्ह रॅडिकल्स असू शकतात. रॅडिकल्स म्हणजे काय होणार, जेव्हा इलेक्ट्रॉन मूलद्रव्य एखादा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो तेव्हा तो पॉझिटिव्ह होतो किंवा निगेटिव्ह. जर इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले तर स्वतः पॉझिटिव्ह होणार, त्यामुळे तो पॉझिटिव्ह रॅडिकल झाला, त्याला आपण बेसिक रॅडिकल म्हणतो. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन दुसऱ्याचा घेणार तेव्हा स्वतः काय होणार, निगेटिव्ह, त्याला आपण ॲसिडिक रॅडिकल म्हणतो. आता बघा, ज्याच्या डोक्यावर इथे निगेटिव्ह आहे ते ॲसिडिक रॅडिकल आणि ज्यावर पॉझिटिव्ह आहे ते बेसिक रॅडिकल. आता यावर पॉझिटिव्ह तर आपल्याला कुठे दिसत नाही आहे, सगळे ॲसिडिक रॅडिकल आहे इथं. बघा आता यावरून आपल्याला सूत्र कसे तयार करायचे समजून घ्या, खूप महत्त्वाची स्टेप आहे. आता बघा ऑक्साईड, जिथं आपल्याला सूत्रामध्ये ऑक्साईडचा उल्लेख केला जाणार तिथं काय लिहायचं मित्रांनो, ओ लिहायचं आणि ज्या डोक्यावर 2 लिहिले म्हणजे त्या ओच्या खाली किती लिहायची, इथं डोक्यावर 2 आहे म्हणजे त्याची संयुजा किती लिहायची मित्रांनो, 2. म्हणजे ऑक्साईडची संयुजा किती आहे, 2 आहे. त्याचप्रमाणे सल्फाईडची संयुजा 2 आहे. बघा इथं 2 निगेटिव्ह म्हणजे 2 चार्जेस त्याने, निगेटिव्ह चार्जेस त्याने स्वतः घेतलेले आहे, त्यामुळे तो 2 निगेटिव्ह आपण असं लिहिलेलं आहे आणि त्याची संयुजा किती आहे, 2 आहे. जिथं क्लोराईड आला मित्रांनो तिथं लिहायचं Cl आणि त्याची संयुजा किती लिहायची, 1 लिहायची. त्यानंतर ब्रोमाइड जिथं आलं मित्रांनो तिथं काय लिहायचं आपल्याला, Br लिहायचं आणि त्याची व्हॅलेन्सी 1 लिहायची संयुजा. OH म्हणजेच जिथं हायड्रॉक्साईड विचारला जाणार तिथं OH लिहायचं आणि त्याच्या खाली 1 लिहायचा, म्हणजेच तो ॲसिडिक रॅडिकल आहे आणि त्याची व्हॅलेन्सी किती आहे, 1 आहे. नायट्रेट जिथं आला मित्रांनो तिथे NO3 आलं पाहिजे आणि NO3 ची संयुजा किती आहे, 1 ही संयुजा आहे. त्यानंतर नायट्राईट जिथं आला, बघा या दोघात फरक आहे मित्रांनो, नायट्रेट आणि इथं नायट्राईट आहे. नायट्रेटचं सूत्र आहे NO3 आणि नायट्राईटचं NO2. NO3 ची संयुजासुद्धा 1 आहे आणि NO2 ची सुद्धा 1च संयुजा आहे, म्हणजे व्हॅलेन्सी 1 आहे, 1 इलेक्ट्रॉन तो दुसऱ्याचा घेणार. त्यानंतर सल्फेट, बघा इथं सल्फेट जिथं आलं, जर आपल्याला उदाहरणामध्ये सल्फेट दिलं असेल तर सल्फेटची संयुजा किती आहे, 2, म्हणजे व्हॅलेन्सी 2 आहे. आणि सल्फाईड जर आलं त्याची व्हॅलेन्सीसुद्धा किती आहे, 2 आहे. बघा इथं सुद्धा फरक आहे, सल्फेट आणि सल्फाईड. सल्फेट झाला तर SO4 लिहायचे आणि सल्फाईड आलं तर SO3 लिहायचे. त्याचप्रमाणे इकडे बघा आहे फॉस्फेट, क्रोमेट आणि परमॅग्नेट. फॉस्फेट जिथं आला मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा विचारला फॉस्फेटचा, PO4 लिहायचे आणि त्याची संयुजा किती आहे मित्रांनो, 3 इलेक्ट्रॉन त्याने दुसऱ्याचे घेतलेले आहे, कोणी, PO4 या ग्रुपने. त्यानंतर क्रोमेट जिथं आला मित्रांनो तिथं लिहायचं CrO4 आणि त्याची संयुजा किती आहे, 2 आहे, म्हणजेच क्रोमेटची संयुजा किती आहे, 2, म्हणजे व्हॅलेन्सी 2 आहे. त्यानंतर परमॅग्नेट जर आपल्याला त्या प्रश्नात दिसत असेल, परमॅग्नेट हा शब्द जर दिसत असेल तर तिथं काय लिहायचं मित्रांनो, MnO4 आणि त्याची संयुजा किती आहे, 1 आहे. तर हे काही ग्रुप्स आहे, यांच्या संयुजा आणि याचे सूत्र हे पाठ करून ठेवा आणि याच्या आधी मी तुम्हाला जे सांगितले आहे मूलद्रव्य त्यांच्या संयुजा पाठ करून ठेवा. पाठ नसेल करत इलेक्ट्रॉन स्वरूपण, त्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक पाठ ठेवावा लागेल आणि वेळेवर संयुजा काढली तरी चालते, पण याच्या संयुजा तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे, तर तुम्हाला रेणुसूत्र व्यवस्थित काढता येईल. तर याचे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊ की कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात. बघा परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न विचारतात, ॲल्युमिनियम
सल्फेटचे रेणुसूत्र काय, खालीलपैकी कोणते असं विचारतात. हे काय मित्रांनो, ॲल्युमिनियम सल्फेट. आता याचे सूत्र आपल्याला काढायचे. कसे काढणार मित्रांनो, बघा सर्वात आधी ॲल्युमिनियम बघा, जे मी तुम्हाला आता मूलद्रव्यांच्या संयोजन लिहून दिला. इथे लिहायचे ॲल्युमिनियम आणि सल्फेट, यामध्ये हे दोन शब्द आहे. तर इथे लिहायचा ॲल्युमिनियमचा सिम्बॉल आहे AL, म्हणजे आपण ते दर्शवतो AL ने. आणि सल्फेट कशाने दर्शवतो मित्रांनो, बघा इथं सल्फेट कुठं आहे, सल्फेट आपण दर्शवतो SO4 ने. तर इथं लिहायचं मित्रांनो SO4. तर इथपर्यंत आपल्याला क्लिअरली समजले असेल. आता बघा काय करायचं, हे कॅपिटल O आहे. तर बघा मित्रांनो, नंतर काय करायचं, ॲल्युमिनियमची संयोजक किती आहे, 3 आहे. म्हणजे ॲल्युमिनियम काय करणार, दुसऱ्याला 3 इलेक्ट्रॉन देणार, त्यामुळे स्वतः ट्राय पॉझिटिव्ह होणार, त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी किती आहे, 3 आहे. त्यानंतर SO4 बघा, SO4 म्हणजे सल्फेट. आता बघा मित्रांनो, सल्फेटची व्हॅलेन्सी किती आहे मित्रांनो, 2. बघा इथं 2 आहे. त्यामुळे ॲल्युमिनियमची 3 आणि सल्फेटची 2 अशा व्हॅलेन्सी आपण इथं लिहिले, म्हणजे संयोज्य इथं लिहिल्या. तर काय करायचं, त्याला क्रॉस मल्टिप्लाय करा. ALला 2 लावा आणि SO4ला 3 लावा. त्यामुळे यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता तयार होणार, म्हणजे यांचं रेणुसूत्र कोणतं तयार होणार. इथं लिहायचं मित्रांनो AL2, इथं 2 खाली लावायचा, वर नका लावू, इथं AL2 आणि SO4. आता SO4, S आणि O4 हे दोन कंबाईन आहे, त्यामुळे याला करायचा कंस आणि याच्या खाली लावायचे 3. त्यामुळे ॲल्युमिनियम सल्फेटचे जे रेणुसूत्र आहे ते कोणते तयार झाले मित्रांनो, Al2SO4/3. याला बाय 3 म्हणायचं. बाय 3चा अर्थ होणार की हे जे 3 लागून आहे हे S आणि O4 या दोघांनाही लागून आहे. तर अशा प्रकारे आपण ॲल्युमिनियम सल्फेटचे सूत्र कसे तयार होईल हे बघितले. तर आपण बघू मित्रांनो, TETमध्ये या घटकावर कोणते कोणते प्रश्न आतापर्यंत आले होते. तर मित्रांनो, याच्या आधी जो आपण एक उदाहरण बघितलं होतं तो प्रश्न 2015मध्ये विचारला गेला होता. आता हे बघा, 2019मध्ये पेपर 2मध्ये कोणता प्रश्न विचारला, ॲल्युमिनियम कार्बोनेटचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणते असेल. म्हणजे आपल्याला ॲल्युमिनियम कार्बोनेटचे रेणुसूत्र शोधून काढायचे. तर बघा कसे करायचे. सगळ्यात आधी लिहू आपण इथं ॲल्युमिनियमचा सिम्बॉल कोणता आहे, AL, आणि कार्बोनेटचा कोणता आहे मित्रांनो, CO3. बघा इथे कार्बोनेटचा कोणता आहे, CO3. आणि कार्बोनेटची संयोजक किती आहे मित्रांनो, 2. त्यामुळे इथे लिहू आपण 2. आणि ॲल्युमिनियमची संयोजक आपल्या सर्वांना माहिती आहे, ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी किती आहे, 3 आहे. या दोघांना करा आता क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे यांचा तिरकस गुणाकार करू आपण. इथं गुणू याला आणि याला याने गुणू. तर काय तयार होईल मित्रांनो सूत्र, इथं लिहू आपण AL आणि इथं खाली लावायचं 2. त्यानंतर म्हणजे ॲल्युमिनियमच्या खाली 2 लागणार आणि CO3 हा एक गट आहे आणि त्याला खाली आपल्याला 3 लावायचे आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, याला कंस करावं लागेल इथं. ठीक आहे, याला कंस करायचे आणि खाली इथं लावायचं 3. त्यामुळे ॲल्युमिनियम कार्बोनेटचा फॉर्म्युला कोणता तयार झाला मित्रांनो, Al2CO3/3. याला म्हणायचं बाय 3, म्हणजे हे 3 कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांनाही लागून आहे. तर अशा प्रकारे ॲल्युमिनियम कार्बोनेटचा फॉर्म्युला तयार झाला. तर अपेक्षा करतो की आपल्याला हे समजले असेल. तर बघा नंतरचा प्रश्न, हा प्रश्न आलेला आहे 2017मध्ये TET पेपर 2मध्ये. बघा आता झिंक फॉस्फेटचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे, म्हणजे रेणुसूत्र तयार करायचं आहे. झिंकचं सूत्र काय मित्रांनो, म्हणजे झिंकचं तर झिंकचा सिम्बॉल काय मित्रांनो, ZN. नंतर फॉस्फेट, आत्ता मी काही वेळा आधी तुम्हाला लिहून दिलं, फॉस्फेटचा रेणुसूत्र काय आहे, PO4. फॉस्फेटचं काय, PO4. तर बघा आता कसं लिहायचं, झिंकचं संयोजक किती आहे मित्रांनो, झिंकची संयोजक म्हणजे झिंकची व्हॅलेन्सी किती आहे, 2. म्हणजे झिंक 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देणार. त्यानंतर PO4 बघा इथं फॉस्फेट इथं नाही येत, आता मी इरेज केलं, मोडलं इथलं. आपल्या सर्वांना माहिती आहे जिथे फॉस्फेट आला तिथे आपण PO4 लावतो आणि फॉस्फेटची संयोजक किती आहे, 3 आहे. आता याचा तिरकस गुणाकार करू, झिंकला 3 लावा आणि फॉस्फेटला 2 लावा. तर कोणतं तयार होणार, इथं लिहू आपण ZN, इथं आपल्याला 3 लावायचे, खाली 3 लावायचे, PO4 लिहायचे आणि याच्या खाली इथं लावायचे 2. म्हणजेच ZN3 आणि PO4/2 हे सूत्र तयार झालं झिंक फॉस्फेट या रेणूचे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज रेणुसूत्र याबद्दल माहिती अभ्यासली. हा घटक खूप महत्त्वाचा आहे पेपर 2च्या दृष्टीने. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्याला क्लिअरली समजले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंट करा की पुढचा व्हिडिओ कोणत्या घटकावर घ्यायचा. ठीक आहे. तर चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर. धन्यवाद.